नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रथमेश ॲग्रो मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तुमच्यासाठी कार वॉशर घेऊन आलेलो आहे। हा कार वॉशर आहे तुमच्या घरच्या गाड्या धुणं वगैरे असेल, सोलर पॅनल धुणं असेल, गाई म्हशी धुणं असेल, गाईचा गोटा धुणं असेल, फ्लोर क्लिनिंग असेल, अशा प्रत्येक कामासाठी याचा तुम्हाला उपयोग होणार आहे। बघा, हा इलेक्ट्रिक वर चालणारा कार वॉशर आहे आणि याच्यासोबत काय काय येते बघा। हा एक पाईप येणार आहे आउटलेटचा, हा फुटवाल पाईप येणार आहे, ही गन दिलेली आहे बघा तुम्हाला, आणि हे याच्यात प्रेशर कमी जास्त करू शकणार आहे बघा ह्या गननी। तर हे फोमची बॉटल दिलेली आहे। तुम्ही ह्या गनला पुढे जोडण्यासाठी एक्सटेन्शन रॉड पण दिलेला आहे छोटा। तर अशा पद्धतीचं हे सर्व सामान येणार आहे आपल्याला या कार वॉशर सोबत। आणि हे कसं असेंबल करायचं आपण याच्यात एक थोडक्यात व्हिडिओ बघणार आहोत बघा। आता हे कार वॉशर आहे, इथं तुम्हाला बटन दिलेलं आहे चालू आणि बंद करण्यासाठी। हे ओ म्हणजेच ऑफ आहे, आय म्हणजे चालू होतं यानी। तर लक्षात ठेवा, हा बसणार आहे तुमचा फुटवाल पाईप, जी खालची बाजू आहे तिथे फुटवाल बसतो। तर फुटवाल पाईप बसवण्यासाठी बघा अशा पद्धतीचं एक दिलेलं असतं, ते तुम्ही इथं अटॅच करायचं आहे बघा। अशा पद्धतीने अटॅच करायचं। याच्यामध्ये तुम्हाला एक छोटंसं असं जाळीचं हे दिलेलं असतं फुटवाल सारखं, तर त्याच्यातून कसं घाण वगैरे पाण्यातून गेलेली असेल तर ती तिथं अडकते। आणि हा बघा, हा पाईप बसवताना काय केलेलं आहे आम्ही बघा, अशा पद्धतीनं हे झाकण असं काढलेलं होतं। हा पाईप होता, ते याच्यामध्ये टाकून हे प्रेस करायचं आणि हे झाकण लावून घ्यायचं। हे झालं असं की नंतर याच्यामध्ये बघा हे आहे, हे फक्त प्रेस करायचं। असं प्रेस केलं की हे बसणार आहे बघा। असं आवाज आला तर आपलं हे पॅकिंग झालेलं आहे। आणि मग हा फुटवाल पाईप आहे, तुम्ही बकेट मध्ये पाण्यात टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपला हा इकडचा पाईप बघा कसा जोडायचा। तर याच्यातून सेम आहे, तर एक प्लग आपला याला बसणार आहे बघा। तर याच्यामध्ये असं व्यवस्थित खोचून घ्यायचं आहे। तर हा इथे असं प्रेस करून घेतल्यानंतर हे बसतं असं पॅक, आणि त्याच्यानंतर हे असं वरतून पॅक करायचं आहे बघा। हे बघा अशा पद्धतीने हे पॅक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला हा स्प्रे गनचा पाईप आहे, तर हा स्प्रे गनचा पाईप गन अशी बसणार आहे याला बघा। हे याच्यामध्ये असं प्रेस केल्यानंतर परत ह्याला हे इथं पॅक करायचं आहे बघा। ही तुमची फिटिंग झालेली आहे। इथं तुम्ही हे गन दाबली का तुम्ही याच्याद्वारे तुमचा हळूवारपणे असं फिरवलं हे नॉब की तुमचा पाण्याचा प्रेशर कमी जास्त होणार आहे बघा। तर हे झालं पाण्याचा प्रेशरसाठी। तर याला फोमची बॉटल कशी जोडायची ते पण दाखवणार आहे बघा। तर ही फोमची बॉटल आहे, तर काय करायचं आहे, हे असं बसवताना हे टाकायचं आहे आणि नॉर्मल एक थोडंसं हे वरती करायचं आहे, जास्त नाही, आणि हे असं बसणार आहे बघा। तर अशा पद्धतीने हे बॉटल बसवणार आहे। आणि हे इथून तुमचा फोम वगैरे याच्यात लिक्विड भरून तुम्ही फोम गाडीवर शॅम्पू वगैरे वॉश करू शकता बघा। तर हे काढण्यासाठी परत हे थोडंसं वरती घ्यायचं आणि हे ओढायचं। तर अशा पद्धतीने हे झालं। आणि तुम्हाला जर थोडंसं एक्सटेन्शन रॉड दिलेलं आहे, तर थोडंसं उंच किंवा थोडं लांब तुम्हाला कनेक्ट करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही बघा, तर अशा पद्धतीचा हा रॉड येतो आणि याच्यामध्ये असं आहे ना, तर ते याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने हे पॅक करायचं आहे, इथं जाईल आणि नंतर हे आपलं कनेक्टर इथं जोडायचं आहे। तर थोडीशी लांबी वाढणार आहे तुमच्या स्प्रे गनची याच्यामुळे। तर अशा पद्धतीने तुमची ही गन रेडी होणार आहे बघा। तर बघा हे प्रेशर गेज मीटर दिलेलं आहे, तर हे रेड पर्यंत कधीच त्याचा प्रेशर आणायचं नाही। तर अशा पद्धतीने हे मशीन तुम्हाला कार वॉशर असं मिळणार आहे। जर तुम्हाला हवं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, प्रथमेश ॲग्रो नाशिक। धन्यवाद।